नमस्कार. लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये आपण दररोज गोडाचे तेच तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदम चटपटीत आणि कुरकुरीत अशी बेसनची शेव किंवा मग जी बाजारात मिळते त्याच पद्धतीची घरच्या घरी शेव कशा पद्धतीने बनवायची यासाठी आपण एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यामध्ये 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून ओवा घेतलेली आहे. त्याचसोबत मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामुळे बेसन किंवा मग शेव कुरकुरीत होते आणि या ठिकाणी मी 4 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लसूण शेव बनवण्यासाठी यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत. तर लसूण आपला थोडासा बारीक झालेला आहे. तर यामध्ये आपण जिरे आणि ओवा सुद्धा वाटून घेणार आहोत. पण त्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. कारण लसूण थोडा असल्यामुळे तो जास्त वाटला जाणार नाही आणि आपल्याला एकदम याची बारीक अशी पेस्ट पाहिजे. त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून याला छान याची प्युरी करून घ्यायची आहे. आता आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. तर आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये आवडत असेल तर मिरेसुद्धा टाकू शकता. काळ्या मिऱ्यानी सुद्धा याची चव छान लागते. पण ओवा आणि जिरे किंवा मग लसूण याची जी टेस्ट आहे ती लसणामध्ये किंवा मग बेसनमध्ये खूप मस्त लागते. तर अशा पद्धतीने आपण याचा जो रस आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि याचा जो चोथा आहे वरचा तो पूर्णपणे आपण नंतर बारीक करून घेणार आहोत. तर यामुळे आपली जी लसणाची टेस्ट आहे किंवा मग ओवा आणि जिऱ्यांची टेस्ट आहे ती पूर्णपणे या पाण्यात उतरली जाते. आता यामध्ये मी अगदी 1 टीस्पून हळद टाकलेली आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट टाकून घेणार आहे. तिखट हे तुमच्या आवडीनुसार आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरची पावडर आणखीन थोडीशी टाकायची किंवा मग जर एकदम साधी शेव फिक्की शेव पाहिजे असेल तर अगदी अर्धा ते 1 टीस्पून टाकायची. आता सगळ्यात अगोदर आपण हे बेसन जे आहे ते छान चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर यामुळे आपली जी शेव आहे ते अगदी 1 ते 1.5 महिना अगदी कुरकुरीत राहते. तर यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी अगदी कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे आणि आपण 2 ते 3 टीस्पून यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर याचं मोहन जे आहे ते पूर्ण बेसनला छानपैकी चोळून लावायचं आहे. कारण बेसनच्या प्रत्येक कणाला जर आपलं मोहन लागलं तर शेव जी आहे ती अगदी कुरकुरीत होते आणि त्याची जी टेस्ट आहे ती खूपच अप्रतिम लागते. तर याला आपण एका चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आणखीन 1 टीस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. जसं जसं आपलं बेसन मिक्स होईल तर टोटली मी या ठिकाणी 4 टीस्पून तेल वापरलेलं आहे. आपल्या रेग्युलर चमच्यापेक्षा हा चमचा थोडासा मोठा आहे आणि यामध्येच आपण जो मसाल्याचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर याला आपण परत मिक्स करायचं आहे आणि याला छान मळून घ्यायचं आहे. तर मी हा चमचा काढून हाताच्या साहाय्याने यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला छान मळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण आता थंड पाणी टाकून याला अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये छान मळून घेणार आहे. कारण शेवसाठी जे पीठ लागणार आहे ते खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये लागतं. तर याला अशा पद्धतीने आपण छान 5 मिनटं
भिजवून मळून घेतलेला आहे. आता 5 मिनिटानंतर या पिठाला आपण छान फेटून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी तुम्ही एक 5 ते 7 मिनिट जर हाताने याला छान फेटून घेतलं तर हे जे पीठ आहे ते अगदी हलकं-फुलकं होतं आणि शेवसुद्धा अगदी हलकी-फुलकी होते. तसेच खाण्यासाठी सुद्धा ती खूप टेस्टी लागते. तर या ठिकाणी मी एका सोऱ्याला म्हणजे शेवग्याला आतून तेल लावून घेत आहे आणि जी काही तुम्हाला बारीक किंवा मोठी शेव बनवायची असेल त्याचा साचा आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता त्या शेवग्यामध्ये आपण जे बेसन पीठ भिजवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सोऱ्याच्या म्हणजे शेवग्याच्या वरच्या बाजूला सुद्धा तेल लावलेलं आहे. त्यामुळे आपलं जी शेव आहे ती अगदी सहज पडते. त्याला अजिबात प्रेस करावं लागत नाही. तर या ठिकाणी आपण हे जे पीठ आहे ते आता शेवग्यात भरून घेणार आहोत. तर एका चमच्याच्या साहाय्याने मी याला छान भरून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही हे जे पीठ आहे ते अगदी 5-7 मिनिट भिजवलं तरी चालेल किंवा मग लगेच जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचा असेल तरीसुद्धा ही जी शेव आहे ती अगदी छान होते. महत्त्वाचं म्हणजे ही अगदी टेस्टी तर होतेच, पण एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. तर आपण याच शेवग्याच्या साहाय्याने ही शेव पाडून घेणार आहोत. तुमच्याकडे जी काही चाळण असेल छोटी किंवा मोठी किंवा मग जी साईज आहे शेवची तुम्ही कुठल्याही पद्धतीची ही शेव करू शकता. तर सगळ्यात अगोदर तेल कडकडीत गरम पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की तेलामध्ये टाकल्यानंतर याला बबल्स यायला लागतात आणि अगदी 1 ते 2 मिनिटानंतर हे हळूहळू बुडबुडे जे आहेत ते कमी होतात. तर असं समजायचं की आपली एक बाजू परफेक्टली तळलेली आहे आणि नंतरच आपण दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घेणार आहोत. तर एका बाजूने आपली शेव जी आहे ती छान तळत आहे. जशी जशी शेव तळत जाईल तसे त्याच्यावरचे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होतात. तर याला मी दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर ही जी शेव आहे ती अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मिळते त्याच पद्धतीने होते. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा किंवा मग जे मार्केटमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजेच पापड खार, तर त्याची जी एक टेस्ट असते तर ती पापड खारसुद्धा वापरून हा शेव बनवला जातो. मी या ठिकाणी पापड खार टाकलेला नाही किंवा सोडासुद्धा अजिबात टाकलेला नाही. आपण ही जी शेव आहे ती अगदी नॉर्मल बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो लसूण फ्लेवर आहे त्यामुळे ही लसूणी शेव खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते. तर आपली जी शेव आहे ती अगदी छानपैकी तळत आलेली आहे. याच्यावरचे बबल्स हळूहळू कमी झायला सुरुवात झालेली आहे आणि याला आपण मस्त तळून याचं तेल जे आहे ते पूर्णपणे काढून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजिबात तेल शोषलं जात नाही. खायचा सोडा टाकला तर ही जी शेव आहे ते तेलकट होते, पण ही जी शेव आहे ती अजिबात तेलकट होत नाही. याला आपण गोल्डन ब्राऊनपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि काढून घेणार आहोत. याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा शेव अशीच करून घेणार आहे आणि याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे. अगदीच चटपटीत आणि गरमागरम ही जी शेव आहे ती तुम्ही दिवाळी फराळामध्ये नक्कीच ट्राय करा. ही खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते. तर या पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच तळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीची एकदम कुरकुरीत आणि चटपटीत अशी बेसन शेव किंवा लसूणी शेव तुम्ही अगदी हाताने जरी क्रश केली तर एकदम याचा चुरा होतो, कारण ही खूपच क्रिस्पी बनलेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे ही तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये केली तरी तेवढीच कुरकुरीत राहते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर आपण क्रश केली तर त्याचा एकदम चुरा होतो. तर अशा पद्धतीची चटपटीत अशी लसूणी शेव तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.